नमस्कार मंडळी, मी आर्यन वराडकर तुमचं स्वागत करतो नवीन इन्फॉर्मेटिव्ह कबड्डी व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत की कबड्डीची सुरुवात कुठून आणि कशी झाली। तर चला बघूया। कबड्डी हा खेळ खूप हजारो वर्षांपूर्वीचा खेळ आहे। तिथपासून तो खेळत आलेला आहे। त्याचे संकेत आपल्याला महाभारतातही मिळतात आणि अर्जुन आणि अभिमन्यू यांचे युद्धकौशल्य देखील ह्याच खेळाच्या प्रकाराशी निगडित होते। कबड्डी म्हणजे शरीरावर आणि मनावर नियंत्रण ठेवून विरोधकाच्या क्षेत्रात घुसून परत येणे, अगदी काहीसं एकदम युद्धासारखं। भारतात मुख्यत्वे महाराष्ट्र, हरियाणा, तमिळनाडू, पंजाब ह्या भागांमध्ये हा खेळ पारंपरिक पद्धतीने खेळला जायचा, पण वेगळ्या नावाने। महाराष्ट्रात हा कबड्डी खेळ हा आधी हुतुतू ह्या नावाने प्रसिद्ध होता, पण खेळ भावना मात्र तीच। 1921 मध्ये पुण्यात पहिल्यांदा आधुनिक नियमांनुसार कबड्डी खेळली गेली। 1950 मध्ये कबड्डी खेळाचे नियम हे स्टँडर्ड व्हायला लागले। 1972 मध्ये ॲमेटर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली आणि 1990 मध्ये कबड्डी एशियन्स गेममध्ये सामील झाले आणि त्या गेममध्ये भारताने सुवर्णपदकही पटकावले। 2014 मध्ये प्रो कबड्डी लीगची सुरुवात झाली आणि पूर्ण कबड्डी या खेळाचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं। भव्य स्टेडियम, कॉमेंट्री, स्टार प्लेयर्स, कबड्डी आता गावातून ग्लोबल स्तरावर पोहोचली होती। कबड्डी हा खेळ आता भारताची ओळख बनला आहे। भारतातला तुमचा सर्वोत्तम कबड्डी प्लेयर कोण हा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ह्या व्हिडिओमधली माहिती पूर्णपणे गूगल, सोशल मीडिया आणि ChatGPTच्या थ्रू घेतलेली आहे।